विधान परिषदेतले माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात एक मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते असा खळबळजनक दावा अंबादास दानवेंनी केला। यासाठी दानवेंनी ज्या बैठकीचा दाखला दिला ते ऐकून थोडं आश्चर्य वाटतंय। वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांनी राजीनामा देण्याचा इशारा दिल्याचं दानवेंनी म्हटलं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या बैठकीतल्या तपशिलाचा सुगावा अंबादास दानवेंना नेमका कसा लागला हा प्रश्न समोर येतो। त्यामुळे दानवेंचा हा दावा अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी खोडून काढला। मात्र दानवेंच्या दाव्यात कितपत तथ्य आहे याविषयी आता तर्कवितर्क पाहायला मिळत आहे। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या। अजितदादांनी त्वेषाने रागाने सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय हे की जे कानावर आहे ते सांगतो मी, खरं खोटं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। तर अंबादास दानवेंचा हा दावा सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र फेटाळून लावलाय। पाहूया। दादांत खोटा आहे। अंबादास दानवेने काय वक्तव्य करावं मला माहीत नाही। याच्यात कुठल्याही पद्धतीची चर्चाही नाही, होणं संभवत नाही। आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणाची भूमिका दादांनी खुली केली। पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण त्या बाबतीमध्ये खुलासा त्या ठिकाणी केला। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर, अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडी होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्यांमध्ये